नमस्कार, स्वागत आहे आपले जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज। तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक हवामान बघण्यासाठी आजच यूट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरामध्ये। हवामानाची काय मोठी अपडेट आलेली आहे, तर या अपडेटमध्ये कोणता बदल घडून आलेला आहे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरामध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बंगालच्या उपसागरामध्ये आपण ह्या चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे आणि ह्या चक्रीवादळाचे रूपांतर महाचक्रीवादळामध्ये झालेले आहे। तर हे चक्रीवादळ काही तासात भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार असून भारताच्या पूर्व किनारपट्टीला चांगला धोका निर्माण झालेला आहे आणि भारताच्या लगतच्या किनारपट्टीला असलेल्या राज्यांना चांगला धोका निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी जबरदस्त धोका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। विशाखापट्टणम, भुवनेश्वर, राउरकेला, पश्चिम बंगाल, कोलकाता, धनबाद, कोरबा या भागामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील या वादळाचा जबरदस्त धोका बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। या ठिकाणी जोरदार मुसळधार पावसाची शक्यता आहे, सोबतच जोरदार वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जना देखील होईल आणि अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळण्याची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तसेच महाराष्ट्रामध्ये केरळ, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये वादळी पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये वर्तवण्यात आलेली आहे। तर आज आपण येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर मग चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या वादळाचा विदर्भामध्ये जास्त धोका बसण्याची शक्यता आहे, म्हणून आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात येत्या 24 तासामध्ये महाराष्ट्रात कोणकोणत्या भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। तर हे ढगांच्या स्थितीवरून जाणून घेऊयात। सुरुवात करूया कोकण किनारपट्टीपासून। कोकण किनारपट्टीमध्ये मुंबईमध्ये बघितले असता सर्वात प्रथम मुंबईला बघितले असता तर मुंबईला आपल्याला सर्वत्र ढगाळ वातावरण दिसत आहेत, सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत। हे वारे अरबी समुद्राकडून येत आहेत, म्हणून या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, वाडा, पालघर या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे, सोबतच जोरदार वादळी वारे वाहत आहेत आणि ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडाटासह वर्तवण्यात आलेली आहे। तर येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेले आहे। खोपोली, खेड, पुणे, जेजुरी, गोरेगाव या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला वादळाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात येत आहे। रोहा, लवासा, अलिबाग, खोपोली, कसमत या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत, सोबतच या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि विजांच्या चमकण्यासोबतच वादळी पावसाची शक्यता येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। देवेघर, प्रतापगड, खेड, चिपळूण, गुहागर, माखनजण, पटण, साताराच्या काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी ढगाळ वातावरण देखील आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। तर सोबतच ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि विजांच्या चमकण्यासोबतच या ठिकाणी जोरदार वादळी पावसाची शक्यता देखील येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। रत्नागिरी, राजापूर या परिसरामध्ये बघितले असता तर साखरप्पा या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे, सोबतच ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत आणि या ठिकाणी ढगांच्या गडगडाटासोबतच हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। राजापूरला वादळी पावसाची शक्यता दाट आहे। कुणकेश्वर, पोंडा बघितले असता मालवण या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात आहे, सोबतच जोरदार वादळी वारे वाहत आहेत आणि विजांच्या चमकण्यासोबतच वादळी पावसाची शक्यता या भागामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। गारगोटी, सांकेश्वरा तसेच सावंतवाडी या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत, सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत, म्हणून या ठिकाणी आपल्याला ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता दिसत आहे। सांकेश्वरा, गारगोटी आणि सावंतवाडी या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील, मेघगर्जना होईल आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील ह्या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। पारसेम, तिस्का, मडगाव, पणजी या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला वादळी वारे वाहताना दिसत आहे। ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत, सोबतच या ठिकाणी विजा चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबत या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात आलेले रामन, घागरा, कुर्डी, मडगाव, कारवार
अंकोला या परिसरामध्ये देखील वादळी पावसाची शक्यता आहे। जबरदस्त वादळी पावसाची शक्यता जोरदार वाऱ्यासह वर्तवण्यात आलेली आहे। तसेच ढगाळ वातावरण देखील जास्त प्रमाणात आहे। तसेच उष्णतेचे प्रमाण देखील आपल्याला या ठिकाणी चांगले जाणवणार आहेत। येत्या 24 तासामध्ये बेळगावला वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। गोकाक, चिकोडी, निपाणी, कुरवड, कुडाची, कोल्हापूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहे। सोबतच या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। येत्या 24 तासामध्ये आटाणी, सांगली, कोडाली, तासगाव, कुची, जत, शंख, इस्लामपूर या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी देखील हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज ढगांच्या गडगडण्यासोबतच वर्तवण्यात आलेला आहे। विटा, कराड, मायानी, वंदूज, सातारा या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे। परंतु या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील। येत्या 24 तासामध्ये पिलवी, पंढरपूर, अकलूज, इंदापूर, कुरवड, परांडा, बार्शी, लोणार, फलटण या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण अंशतः बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी देखील पावसाची शक्यता कमी आहे। पण सांगोळे, पंढरपूर, सांगोळेला वादळी पावसाची शक्यता आहे। पंढरपूर, इचलगाव, मोहोळ, सोलापूर या भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। परंतु या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहताना दिसत आहेत। म्हणून तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे। अक्कलकोटला ढगाळ वातावरण राहील। हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता देखील या ठिकाणी नाकारता येत नाही। तुळजापूर, उमरगा, उस्मानाबाद, बार्शी, परांडा, कुरवड, औसा, लातूर, बर्डापूर, कलाम, चौसाला, जामखेड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, दौंड, काडा या सर्व परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। आणि ढगाळ वातावरण अंशतः असल्यामुळे या ठिकाणी पावसाची शक्यता नाही। परंतु जोरदार वादळी वारे वाहताना देखील आपल्याला या ठिकाणी जाणवणार आहेत। बीड, गेवराई, मांजलगाव, अहमदनगर, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, पैठण, श्रीरामपूर, गंगापूर, संगमनेर या परिसरामध्ये बघितले असता तर या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण अंशतः बघायला मिळणार आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहतील। पावसाची शक्यता फार कमी आहे। परंतु उन्हाचा चटका या ठिकाणी आपल्याला येत्या 24 तासामध्ये चांगला जाणवणार आहेत। राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, घारगाव, राजूर, जुन्नर या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील। हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडण्यासोबत वर्तवण्यात आलेली आहे। इगतपुरीला वादळी पावसाची शक्यता आहे। त्र्यंबक, जव्हार, नाशिक, खरपाडा, कोडाली, नाशिकच्या काही भागामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। जव्हार, त्र्यंबक या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। येत्या 24 तासामध्ये खरपाडा, कोडाली, बावटा, अंबोशी, वापी, वलसाड या परिसरामध्ये ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात राहून वादळी पावसाची शक्यता ढगांच्या गडगडण्यासोबत तसेच या ठिकाणी विजांचा लखलखाट देखील आपल्याला या ठिकाणी येत्या 24 तासामध्ये बघायला मिळेल। वणी, सटाणा, मालेगाव, सापुतारा, हवा, भोपतेल, साक्री, धुळे, चिमठाणे, अंबळनेर, जळगाव, धोंडाईचा, नंदुरबार, नवापूर, शिरपूर, चोपडा या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। तसेच जोरदार वादळी वारे वाहताना दिसेल आणि या ठिकाणी पावसाची शक्यता फारच कमी आहे। सोबतच आपल्याला जास्त प्रमाणात उष्णतेचे प्रमाण या ठिकाणी जास्त प्रमाणात बघायला मिळेल। येत्या 24 तासामध्ये एरंडळ, पाचोरा, जळगाव, भुसावळ, न्हावी, रावेर, मलकापूर, जळगाव, जामोद, खामगाव, बुलढाणा, मोटाला, अजंठा, पाचोरा, सिल्लोड, चिखली या सर्व परिसरामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसणार आहेत आणि उन्हाचा झटका देखील या ठिकाणी चांगला जाणवणार आहे। पावसाची शक्यता नाही। सिल्लोड, कन्नड, चाळीसगाव, तालवड, येवला, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, श्रीरामपूर या परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। जोरदार वादळी वारे मात्र या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहतील। जालना, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, रिसोद, वाशिम, परतूर, मंगळुरपीर, करजाना, अकोला या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल। परंतु जोरदार वादळी वारे वाहतील। पावसाची शक्यता नाही। औरंगाबाद, गंगापूर, अंबड, पैठण, गेवराई, मांजलगाव, पाथरी, सेलू या सर्व परिसरामध्ये ढगाळ वातावरण अंशतः राहील। या ठिकाणी पावसाची शक्यता फारशी नाही। झालंच तर तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतो। पाथरी, परभणी, पूर्णा, गंगाखेड, नांदेड, वाघाला, कंधार, बर्डापूर, पारली, देगलूर, रुद्र, पेटुंबरी, धर्माबाद, रुद्र, उदगीर या सर्व परिसरामध्ये बघितले असता तर या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच या ठिकाणी जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। म्हणून या ठिकाणी विजा चमकणे आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे। शिरूर, अंतपाळ, निलंगणा या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता आहेत। निर्मल,
निर्मलला बघितले असता तर निर्मलला देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हिमायतनगरच्या काही भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील, तर काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी देखील जोरदार वादळी वारे वाहतील। हलक्या मध्यम वादळी पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी पुसतला वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता नाही, परंतु जोरदार वादळी वारे वाहतील। कॅप, पांढरकवाडा, रुई, धारवा, यवतमाळ, वाडकी, पुणे, नेर, हिंगणघाट, उमरेड, तुळजापूर, वर्धा, पुलगाव, चांदूर, अमरावती, अरवी, कोडाली, नागपूर, महुदा, भंडारा, काटोल, आष्टी, सावर्णेर, रामटेक, तुमसर, नरखेड या सर्व पैसामध्ये बघितले असता तरी या सर्व पैसामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसोबतच या ठिकाणी वादळी पावसाची शक्यता जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली। वादळाची शक्यता मात्र या भागात जास्त प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे। अरवी, मोझारी, चांदूर, मोर्शी, कोडाली, काटोल, सावर्णेर, नरखेड, चौसर, मुलताई या सर्व पैसामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळेल। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना दिसतील आणि विजा देखील चमकतील आणि ढगांच्या गडगडण्यासोबतच या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज येत्या 24 तासामध्ये वर्तवण्यात येत आहे। यवतमाळ, रुई, कॅप, पांढरकवाडा, भद्रावती, चंद्रपूर, वरूर या ठिकाणी बघितले असता तर या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता जबरदस्त आहे। सिंदेवाही, अरमोरी, देसिंग, राजोळी, मार्कासा, दिवरी या सर्व पैसामध्ये बघितले असता मुरमगाव या ठिकाणी देखील आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी आपल्याला ढगांच्या गडगडण्यासोबत तसेच विजांच्या लखलखाटासोबत वादळी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। कापसीला देखील वादळी पावसाची शक्यता आहे। चामोर्शी, इटापल्ली, किरवाडा, शिरपूर, भांबरगड, अहेरी या सर्व पैसामध्ये बघितले असता तर या सर्व परिसरामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहे। सोबतच जोरदार वादळी वारे वाहताना देखील दिसत आहेत। या ठिकाणी देखील वादळी पावसाची शक्यता जबरदस्त वर्तवण्यात आलेली आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि तुमचा एखादा विभाग चुकून राहिला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे आपल्याला अपडेट न चुकता बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।